हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला तर मग आजच्या या छान दिवसाच्या या छान व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे आषाढ एकादशी. तर तुम्हा सर्वांना आषाढ एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा दिवस ना खूप म्हणजे खूप विशेष आणि महत्त्वाचा आहे. तर आज ना लाखो वारकरी ना पंढरपूरला ना विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेले आहेत. तर खूप छान आणि ज्ञानोबा तुकारामच्या या जयघोषाने ना त्यांनी छान असं टाळ मृदंग वाजवत ना आपल्या पंढरपूरला वारीसाठी आलेले आहेत. तर खूप म्हणजे खूप छान वाटत असतं. आणि आज ना आषाढ एकादशी निमित्त सगळीकडे टाळ मृदंगाचा गुजगटात आज ना पंढरपूरला आणि जिथे जिथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तिथं भयंकर गर्दी असते. तर छान असं आजचा हा दिवस आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ना तर आषाढ एकादशीला ना खूप महत्त्व आहे. आणि मोठी यात्रा म्हणजे महाराष्ट्रामध्ये ना आपली पंढरपूरची यात्रा असते. तर चला छान आता आम्ही इथं रेडी वगैरे झालेलं आहे आणि शौर्य पण रेडी झाले आणि अहोही रेडी झालेले आहेत. तर आता आम्ही निघालेलो आहे पांडुरंगाच्या दर्शनास. आणि आत्ताच जस्ट ना आम्ही पांडुरंगाच्या मंदिरात येऊन पोचलो. आणि घरापासून 1-1.5 किलोमीटर अंतरावरती ना हे मंदिर आहे. थोडंसं रोडपासून आतमध्ये आहे. तर इथे बघा रामकृष्ण हरी. तर आता सकाळपासून आता मंदिरात गर्दी असणार आहे. तर आता सकाळच्या 10 वाजलेले आहेत. तर बहीण पण आली आणि मी पण गेलते. छान वाटलं बहिणीला आणि बहिणीच्या मुलींना पाहून. आणि छान मुलींना भेटल्यानंतर एक आनंद वेगळाच असतो बहिणीच्या. तर छान वाटलं. आणि आता चला आपण मंदिरात जाऊन ना पांडुरंगाचं दर्शन घेऊया. शौर्य हे शौर्य इथं बघ तिथंच पुढं आल्यावर दिसत नाही. आणि इथे ना छान असं ना पांडुरंगाचं दर्शन झालं. आणि नंतर इथे बघा मी आणि आहो इथे टिळा लावायला उभारलेला आहो. तर शौर्यला घरूनच लावून आणलं होतं. तर इथे बघा छान असं ना गोपीछंद बुका वगैरे टिळा असतो ना पांडुरंगाचा, ते इथं आमचं लावणं चालू आहे. तर छान वाटतं बरं का हे लावल्यानंतर. तर इथे बघा मी पण लावून घेतलं. तर एक आनंदच वेगळा असतो असं पांडुरंगांचा टिळा वगैरे लावल्यानंतर. आणि शौर्य खूप म्हणजे खूप असं ना कौतुकाने पाहत होता. त्यांना कसं मी घरूनच लावून आणलं होतं ना. एकदा वेळेस ना मंदिरातनं म्हणजे आजोबा वगैरे हे नसतात लावणारे म्हणून मी त्याला घरूनच लावून आणले होते. तरी ते आम्ही सर्वजण ना लावून घेतलं. मामा मामी बहीण वगैरे आम्ही सर्व चालतो ना. तर त्यांनीही लावून घेतले टिळा. तर तुम्हाला दाखवते 1 मिनटं. तर इथे बघा खूप छान अशा ना टिळा लावलेल्या आहेत. तर इथे शौर्यचं आणि आहोंचं चाललेलं आहे फोटो वगैरे काढणं. तर नंतर मीही काही फोटो वगैरे काढून घेतले. अगो बाय घेऊन सोडा मी बाजूला नाही ते उभारलं तसंच करते पोरी. दूध आहे ना. आणि इथे ना बाहेर ना प्रसाद होता, मसाला दूध आणि केळी वगैरे वाटत होते. खावा खावा केळी खावा खावा केळी आवनी. आणि इथे ना मामा मामी बसले होते, त्यांना मी थोडीशी चेष्टा वगैरे केली. आणि इथे ना बहिणीच्या मुलींना खेळणे वगैरे घ्यायचे होते तेही घेतले त्यांनी. कारण जिथे जाईल तिथे ना मंदिरासमोर थोड्याशा खेळणी वगैरे असतात. मुलांना कसं एकतरी खेळणी घेतल्यानं छान वाटत असतं. त्यांनी तिथे खेळणी वगैरे घेत होते. तर चला आता दर्शन वगैरे झालं छान असं. तर आता डिरेक्टली आता घरी जाणार आहे. चला आता आम्ही ना आता घरी निघालो आहे. तर घरी गेल्यानंतर आत्या वगैरे त्यांनी पण जाऊन येणार आहेत मंदिराला.
म्हणून आम्हाला ना लवकरच निघावं लागलं. तर छान दर्शन झालं तिथे. एक बराच म्हणजे अर्धा तास पाऊण तास तरी आम्ही मंदिरात थोडासा वेळ बसलो आणि मंदिरात गेल्यानंतर एक मनालाही छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि मी बाहेर ना उंबरठ्याची पूजा आणि तुळशीची पूजा करून ना इथे पांडुरंगाची छान अशी मी पूजा केली. आणि तोपर्यंत आत्याने बघा इथे देवपूजा पण केलेली होती. भरपूर सारी ना बागेत फुले निघाले होते आणि फुले जर भरपूर असेल ना आपली देवपूजा खरंच खूप छान वाटते बरं का. तर छान वाटत होतं. आणि बेलपत्र आणि तुळशीची पानं वगैरे भरपूर अशी ना होते आणि त्या आत्याने पण छान देवपूजा करून घेतली. आणि आता चला बाकीचं काय आहे ते काम आवरून घेते. तर इथे तुम्ही पाहू शकताय खूप छान इथे ना रताळे मी शिजत घातलेले आहेत. आणि थोड्या पाण्यामध्ये ना रताळे शिजू घालायचे आणि खूप छान टेस्ट येते बरं का रताळ्याला. तर एकदम छान असं ना आपले रताळे मी इथे स्वच्छ धुवून ना शिजत घातलेले आहेत. काल आहोंनी बघा 1 किलो रताळे आणले होते तर ते शिजायला घातलेले आहेत. तर दुसरी शेगडीवरती ना मी इकडे बटाटे पण उकडायला घातलेले आहेत. तर बटाटे आणखीन काय शिजलेले नाहीत. तर मस्त इथं शिजत आहेत दोन्हीही. आणि रात्रीच ना शाबू भिजत घातला होता आणि शाबू पण बघा किती छान भिजलेला आहे. खूप छान रात्री भिजत घातल्यामुळे ना खूप छान आपला शाबूची खिचडी म्हणा किंवा शाबूचे वडे पण खूप छान होतात. बघूया आता शाबूची खिचडी किंवा वडे दोन्हीपैकी एक बनवायचं आहे. तर छान इथे शाबू भिजलेला आहे. तर मस्त इथे आपले रताळे पण शिजत आहेत. आज सर्वांचाच उपवास आहे फक्त शौर्यला सोडून. तरी पण आता शौर्यासाठी कसं शौर्य काही चपाती वगैरे खाणार नाही आहे, त्याला पण शाबू आवडतो म्हणून मी इथे शाबू करायला घेतलेला आहे. पापड वगैरे तळून घेतले आणि आपले वेपर्स आणि शाबूचे पापड होते ते पण तळले. रताळे शिजून झाले आणि बटाटे पण उकडून घेतलेले आहेत. तर इथे ना मी 2-3 चमच्याने तेल टाकलेलं आहे शाबू बनवण्यासाठी. आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. थोडीशी मिरचीची पेस्ट टाकल्यामुळे ना थोडंसं शाबूला ना खूप छान टेस्ट येते म्हणून मी ना मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. कट करून टाकलं तरी पण चालतं आहे, पण मला थोडंसं झणझणीत असं शाबू आवडतो म्हणून मी थोडासा ना झणझणीत शाबू करायला घेतलेला आहे. तर इथे ना मी बटाटे ॲड केले उकडलेले. तर नंतर ना ह्याच्यामध्ये बघा शाबू, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट तिन्ही मिक्स करून ना मी कढईमध्ये ॲड केलेलं आहे. म्हणजे जेणेकरून ना कढईला अजिबात चिटकणार नाही की आपला शाबू एकदम सळसळीत आणि सुटसुटीत असा ना मोकळा आपला शाबू तयार होतो. तर उकडलेले बटाटा असल्यामुळं ना आणखीन छान टेस्ट लागते बरं का शाबूला. आणि चवीपुरतं मीठ आणि शेंगदाण्याचा कूट ना बरोबर टाकायचा म्हणजे ना आपला शाबू एकदम सुटसुटीत आणि खायला पण टेस्ट छान लागते. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय कढईला अजिबात शाबू चिटकलेला नाही आहे. कारण सारखं थोडंसं परतत राहायचं 2-2 मिनटाला म्हणजे परतलं ना कढईला पण चिटकणार नाही. एकदम छान आणि एकदम सुटसुटीत आपला इथे शाबू बनतो आहे. तर इथे बघा शाबू तयार झालेला आहे. तर मस्त इथे शाबू तयार झाला आणि रताळे पण आपले उकडून झालेले आहेत. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय. आता ना देवाला नैवेद्य पण दाखवून घेते शाबूचा आणि रताळ्यांचं वगैरे. दूध गरम करायला ठेवलं आहे रताळ्याबरोबर खाण्यासाठी. आणि इथे ना पापड पण सर्व भाजून घेतलेले आहेत. तर मळ्यातली केळी होती पिकलेले तेही बाजूला ठेवले आहेत आणि शाबूचा चिवडा. आणि आता चला आहो पण बाहेर गेलेले आहेत, त्यांना यायला थोडासा उशीर होतो आहे म्हटले म्हणून नाही तर आम्ही सर्वजण फराळाला बसलेलो आहोत. तर बघा छान असं ना आषाढी एकादशी निमित्तानं स्पेशल थाळीमध्ये शाबूची खिचडी आणि पापड, शाबू चिवडा, दही, रताळं. तर छान आहे ते आमचं ना फराळ वगैरे झालं. आणि नंतर नाही ते बघा सायंकाळी ना मी भेटलेले आहे तुम्हाला. तर इथे चहा बनवला. तर आजचा दिवस हा फराळाचा आणि उपवासाचाच आहे. तर तुम्हाला आजचा माझा ना हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर